पप्पा घरी येस, गुड इव्हनिंग टू ऑल. चेक करा तुमच्याकडे क्वेश्चन्स आहेत का. एक नोटबुक बनवा स्पेशली फॉर द सीईटी. सीईटी साठी सेपरेट नोटबुक ठेवा. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स क्रॉस चेक करत चला. एका नोटबुक मध्ये जर व्यवस्थित फॉलो केलं तर तुमची सीईटी नोटबुक सेपरेट पाहिजे त्याच्यासाठी.
सीईटीची नोटबुक सेपरेट पाहिजे, परत सांगतो, असणं आवश्यक आहे. ओके. सांगा लास्ट क्वेश्चन कुठपर्यंत आलेलो आपण. ट्रिगोचा पार्ट आहे, ऑलमोस्ट एंडिंग मध्ये आहे. जर तुम्ही साथ दिली तर लवकर कम्प्लीट होईल. तुम्ही आन्सर पटपट सांगत नाहीत मला. येस, इफ यू आन्सर इट करेक्टली फास्टली देन वी विल कव्हर दिस पोर्शन इझिली. लास्ट टाइम आय थिंक हा क्वेश्चन घेतला, साइन अल्फा मायनस साइन गॅमा कॉस गॅमा मायनस कॉस अल्फा. आठवतं आहे कोणाकडे नोटबुक मध्ये? येस, आय हॅव रिटन सर. असं कोणी आहे का? सर एकदम व्यवस्थित लिहून घेतलेले आहेत क्वेश्चन त्याचे आन्सर्स तुम्हाला राईटअप मध्ये ठेवावे लागतील व्यवस्थित. ट्रबल कमी हवा असेल तर वर्क इट प्रॉपरली, आणि प्रॉपर करण्यासाठी खूप सोपं आहे, काही नाहीये. एक नोटबुक बनवली तर त्याच्यामध्ये सगळे येत. नोटबुक बनवा प्रॉपरली. प्रॉपर नोटबुक बनवल्यास सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील. येतोय ना माझं तुम्हाला? ओके, स्टार्ट द क्वेश्चन. सांगा 19 झाला होता 20. रीड द क्वेश्चन नंबर 20 फर्स्ट. सांगा काय क्वेश्चन नंबर 20 मध्ये. Software angles, trigonometric ratio, multiple submultiple angles, right? त्यामध्ये काय क्वेश्चन आहे? रूट 2 मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. ओके, ओके, स्टार्ट द क्वेश्चन. काय फॉर्म्युले पण रिवाइज होतील तुम्हाला या ठिकाणी. न्यू स्टुडंट थोडंसं वेट करावं लागेल. परमुटेशन कॉम्बिनेशन झाल्यानंतर तुम्हाला समजेल. तोपर्यंत वेट अँड वॉच. काय सांगतोय तेवढं फक्त ऑब्झर्व करा. आता दॅट इज द सोल्युशन. पर्याय नाही दुसरा त्याला. आता ते क्वेश्चन्स त्याचे लेक्चर्स तुम्हाला मिळतील, एवढंच आहे. ऍपमध्ये शक्यतोवर टाकले जातील ते लेक्चर्स, ऍपमध्ये अपलोड होतीलच. ओके, आज किती तारीख आहे? साधारण 3 आहे. पुढचं 7 म्हणजे 10 तारीख. 3 पुढचं 7 ऍड केल्यास 10. हे लास्ट लेक्चर असेल सीईटी स्टुडंट साठी. ज्यांचं ऍडमिशन असेल त्यांनाच पुढचं लेक्चर 17चं अटेंड करायला मिळेल. 3, 10 आणि 17. ओके, तोपर्यंत सगळी सिस्टीम बिल्ट असेल. ऍप चेक केलं का रे कोणी? ऍप चेक केलं का? ऍप चेक करताय का? तुम्हाला तुमचा कोड दिलाय राईट. चॅप्टर वाईज जा. थोडस चॅप्टर वाईज जायचंय तुम्हाला. सिंपल क्वेश्चन ट्राय करा, स्वतः जज करा, पुस्तक काढा, त्याच्यातले फॉर्म्युलेज वगैरे चेक करा. इफेक्टिव्ह राहील ते. आहे सायमल्टेनियसली मॅथ्स बायो असणार एखादं स्टुडंट? सर मॅथ्स पण आहे बायो पण आहे आणि एन्जॉय करतोय सर ऍप ते पण, असं कोणी नाही आहे? मॅथ्स बायो बोथ नाहीये, सगळे मॅथ्स स्टुडंट्स आहेत. अवधूत दोन्ही पण आहे. ऍप मध्ये दोन्ही पण आलं का अवधूत तुला? ऍप नेम नाहीये तुम्हाला. रजिस्टर तुमचं ऍडमिशन झालं असेल तर तुम्हाला ते मिळालं असेल. दोन्ही पण आहे भूमी. ओके, श्रद्धा ऍपला नेम नाहीये, ते डायरेक्ट आहे. अवधूत चेक करायचे, क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागायचं आहे. तुम्ही किती सॉल्व्ह करता हे समजतं आम्हाला पण पॅरलली. भूमी अजून स्टार्ट केलेलं नाहीये वाटतं. स्टार्ट करायला चालू करत आहे. एक चॅप्टर घ्या, कन्सेप्ट वाईज थोडेसे क्वेश्चन ट्राय करून पाहायचे. रोज 3-4 क्वेश्चन थोडे तुमचे जसे जस्ट आहे तसं ट्राय करायला लागायचं. त्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये ट्राय करायला लागणार, त्यावेळेस समजेल तुम्हाला ते. श्रेयश ओके, बोथ आहे.
येस, अजून थोडा वेळ लागेल, पण अजून चॅप्टरचं पहिले स्टडी ठेवावं लागतं. चालू करा ऍप चालू करा. तुमचं ऍडमिशन झालं असेल तर तुम्हाला त्याचे कोड्स मिळून गेलेले, कोड्स मिळाले, त्याच्याप्रमाणे जायचं तुम्हाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे? √2 मायनस साइन अल्फा मायनस कॉस अल्फा साइन अल्फा मायनस कॉस अल्फा. ज्यांचं ऍडमिशन झालंय पण कोड नाही मिळाला त्यांनी कॉन्टॅक्ट करा त्या ब्रँचला. सिंहगड रोड ब्रँच असेल तर घुगे सरांशी कॉन्टॅक्ट करा किंवा मोनिका मॅडमशी कॉन्टॅक्ट करा. के मार्केट ब्रँच असेल तर नार सर 9922262446 62446 यांना कॉन्टॅक्ट करा. सिंहगड रोड ब्रँच स्टुडंट एक तर घुगे सरांना नाही तर मोनिका मॅडमला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही तुमचे कोड्स घेऊन ठेवा. कोड संपल्यानंतर डिले होईल, परत रिजनरेट करताना वेळ जाईल. आता ठेवा. दिवाळीच्या सुट्ट्या 1 नोव्हेंबर टू साधारण 10 नोव्हेंबर राहतील तुम्हाला. त्याच्यामुळे ट्राय करा. आधीच तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ठेवा. ऍटलिस्ट हे डेज उपयोगाला तुम्हाला कन्वर्ट करता येते. केएमडी ची बॅच, त्याच्याविषयी प्रिपरेशन्स ते तुम्हाला सांगितलं जाईल लवकरच. ओके, अनाउन्समेंट होईल तुम्हाला. कॉलेज चालू झाल्यानंतर रिव्हिजन लेक्चर सकाळी 7 ते 10 ची बॅच, 10 ते 11 एक्स्ट्रा थांबायचं. एक तर तसं करू शकता, किंवा 30 रिव्हिजन लेक्चर 4 ते 7 ची बॅच असते, 3 ते 4 असेल रिव्हिजन लेक्चर. 1 तास आधी यायचं, बस. सगळ्यात सोपं. आफ्टर लेक्चर बिफोर लेक्चर, बस. दॅट इज द फॉर्म्युला. सांगितलं ना, मॉर्निंग बॅच 11 तारखेपासून, 11th इज द फायनल डेट. 11th ऑक्टोबर पासून बॅच चालू होणार. तोपर्यंत तुमच्या कॉलेजचा कार्यक्रम उरकून घ्या 4 to 10 पर्यंत. 4th ऑक्टोबर टू 10th ऑक्टोबर कॉलेज, सगळा कार्यक्रम उरकून घ्यायचा. 11 तारखेला विथ परमिशन विदाउट परमिशन मॉर्निंग बॅच 7 ते 10, परमिशन असू नसू 7 ते 10 ची बॅच, इव्हिनिंगला 4 to 7 ची बॅच. दॅट्स इट. ओके, या बॅचेस राहतील आपल्याला. टाइम टेबल तुम्हाला त्या वीक मध्ये समजून जाईल. 11 ऑक्टोबर पासून स्टार्ट, 11:30 to 6:30. ओके भूमी, 1-2 दिवस ऍडजस्ट करायचं. कळून जाईल तुला कॉलेज काय आहे ते. मी 15 वर्षापासून कॉलेज बद्दल डील करतोय. डोंट वरी भूमी, 1-2 दिवस ऍडजस्ट करायचं. ओके, कळून जाईल तुला पण काय लेक्चर आणि कसे असतात ते. साइट मध्ये लेक्चर घेणार आहात का? यस, घेणार आहे. 8 to 10:55 हर्षल पाटील. ओके, स्टार्ट. या क्वेश्चन मध्ये √2 ला सेपरेट ठेवा. ठेवला, √2 सेपरेट ठेवा. मायनस, इथे ऍडजस्टमेंट आहे. सांगा साइनचा कोइफिशियंट किती आहे? -1 आहे. राईट. ए ची व्हॅल्यू -1 आहे, बी सुद्धा -1 आहे. √(a²) b² हा फॉर्म्युला. सांगा -1 चा स्क्वेअर 1, -1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, -1 चा स्क्वेअर 1च असतो. -1 चा स्क्वेअर 1, सो √2. राईट. √2 ही ऍडजस्टमेंट म्हणून येते. हॅलो, √2 कुठून आणला? दुसरा √2 याला मल्टिप्लाइड. लक्ष द्या, इथं √2 न डिवाइड करायचं आणि √2 न मल्टिप्लाय. पहिले मल्टिप्लाय करतो, डिवाइड केलेलं √2 आतमध्ये घ्या. याचा बेनिफिट सांगतो रे. कोणाला कळतं बेनिफिट? याचा बेनिफिट कोणाला समजला? मायनस साइन बाहेर काढलाय तुम्ही, इथं प्लस आहे. 1/√2 कॉस अल्फा. स्टेप समजून घ्या, काय सांगतो लक्ष द्या. इथला √2, इथला जो √2 आहे तो दशाल तसा ठेवलाय. पहिला √2 आहे तो दशाल तसा ठेवलाय. नेक्स्ट √2 याच्या कोइफिशियंट वरून आणला. याचा कोइफिशियंट 1 आहे, -1 आहे. a = -1, b = -1 म्हणा, √(a²) b² काढा. त्याच्याने तुम्हाला समजेल की कुठल्या व्हॅल्यूने इथं मल्टिप्लाय डिवाइड करायचंय. का केलं कोण सांगतं? इथं काय तयार होतो? 1/√2 म्हणजेच या ठिकाणी येस sin 45 लिहिता येतं मग. बरोबर आहे का? sin 45 ची व्हॅल्यू किती असते? 1/√2 sin अल्फा प्लस 1/√2 ला cos 45 लिहा आणि cos अल्फा. हे किती जणांना समजलं रे? 1/√2 कशासाठी लिहिलं कळालं का? sin 45 cos 45 ची व्हॅल्यू 1/√2 असते.
साइन 45 कॉस 45 ची व्हॅल्यू 1/√2 असते. क्लिअर आहे का? त्यामुळे लिहिलं. पुढचा फॉर्म्युला सांगा रे, किती जणांना आठवतो हा फॉर्म्युला? कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी. लिहून ठेवा बाकीच्या मुलांनी फॉर्म्युला. कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी चा फॉर्म्युला सांगा काय असतो. लिहून ठेवा. ज्यांना माहित नाही त्यांनी फॉर्म्युला लिहून ठेवा. व्हॉट इज द फॉर्म्युला? फॉर्म्युला सेज कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. व्हॉट इज द फॉर्म्युला? कॉस ऑफ ए मायनस बी. करेक्ट? कॉस ऑफ ए मायनस बी. बी मायनस ए लिहिलं तरी चालतो. बी मायनस ए कॉस बाबतीत चालतो, साइन बाबतीत चालत नाही. ए मायनस बी लिहिलं काय, बी मायनस ए लिहिलं काय, कॉसला फरक पडत नाही, साइनला पडतो. अर्थ लक्षात आलं? सो या ठिकाणी ज्यांना माहित नाही त्यांनी फॉर्म्युला लिहा, ज्यांना माहिती आहे त्यांनी डायरेक्ट अप्लाय करा. सांगा इथं काय झालं. कॉस ऑफ अल्फा मायनस 45. आणि सांगा रे 45 म्हणजे किती रेडियन? π/4. 45 म्हणजे π/4. सांगा. इथं √2 इथं √2 आहे, दोन वेळेस आहे. इथं √2 ऑलरेडी आहे, √2 निगेटिव्ह मध्ये आहे. फक्त न्यूमरेटर सॉल्व्ह करतोय, डिनॉमिनेटर नंतर करू वाटलं तर. ओके, √2 कॉमन घ्या. √2 कॉमन घेतला, किती राहिलं शिल्लक? 1 मायनस कॉस ऑफ अल्फा मायनस π/4 शिल्लक राहिला. झेपलं का रे न्यूमरेटर? इथला √2 कॉमन घेतला, फक्त न्यूमरेटर सॉल्व्ह करतोय, डिनॉमिनेटर अजून हात लावलेला नाहीये. डिनॉमिनेटरला हात लावलेला नाही, फक्त न्यूमरेटर सॉल्व्ह करतोय. सांगा 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला. वन मोर फॉर्म्युला, नुसते फॉर्म्युले. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला किती जणांना कळतो? 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला, हा थिटा म्हणजे पूर्ण आहे. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो, लिहून ठेवा. 2 कॉस स्क्वेअर θ/2. 2 cos square θ/2. Okay, what is the value of theta? As per the question, theta is alpha minus π/4. हा कम्प्लीट थीटा आहे. जात का डोक्यात तुमच्या? डोक्यात जायला आधीच ट्रिगो आहे. ओके, एक एक स्टेपचा उलगडा करतोय. √2 काही अवघड नाही, जर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहिलं तर. चेक करा, परत एकदा सांगतो, झटकन पटकन. इकडे लक्ष द्या. हा √2 जशाला तसा, काही सुटला असेल तर होऊन जाईल. √2 जशाला तसा, मायनस कॉमन घेतला, काय राहिलं इथं? साइन अल्फा प्लस कॉस अल्फा. इथं याचे जोडीदार तयार करावे लागतात. जोडीदार आणायचे कुठून? इथं काही नाही म्हणजे 1, इथं काही नाही म्हणजे 1. आपल्या डोक्याच्या पलीकडे चाललं आता हे. इथं 1 आहे, इथं 1 आहे, मग रूट टाका. 1चा स्क्वेअर किती झाला? √2 ची ऍडजस्टमेंट, √2 न मल्टिप्लाय, √2 न डिवाइड, √2 न मल्टिप्लाय, √2 न डिवाइड. झेपलं का आता? काय झालं इथं? √2. पहिला √2 जशाला तसा, दुसरा √2 मल्टिप्लिकेशनचा आलेला ब्रॅकेट मध्ये, काय झालं? 1/√2 म्हणजेच साइन ऑफ 45. साइन अल्फा जशाला तसा प्लस इथं काय आलं रे? कॉस 45 आणि कॉस अल्फा अँड कॉस अल्फा. तो पार्ट झाला. आता इथला √2 हा √2 कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? इथं 1, इथला 1 राहिला, इथला √2 कॉमन, इथं निगेटिव्ह साइन आहे. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्याचा आन्सर आहे कॉस ऑफ 45 किंवा अल्फा मायनस 45, कसंही लिहिलं तरी चालतं. मग कॉस ऑफ अल्फा मायनस 45 ला π/4 लिहितात. 45 ला किती लिहितात? π/4 लिहितात. फॉर्म्युला लिहा रे साइडला. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला साइन स्क्वेअर θ/2, नॉट कॉस स्क्वेअर. प्लस असेल तर कॉस, मायनस असेल तर साइन. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर θ/2. उलट झालं, सॉरी. कोणी सांगितलं नाही रे, चुकलंय म्हणून फॉर्म्युला. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर θ/2. चेक करा, आपल्याला काय पाहिजे? 1 मायनस कॉस ऑफ अल्फा मायनस π/4. सांगा काय होईल फॉर्म्युला? 2 साइन स्क्वेअर अल्फा/2 मायनस π/8. कुठून आलं कळालं का रे? याला कितीनं डिवाइड? 2 न. याला सुद्धा कितीनं डिवाइड? 2 न. कुठून आला 2? तो 2 इथून.
1 मायनस कॉस, या पूर्ण अँगलला थीटा म्हणा थोड्या वेळासाठी, या पूर्ण अँगलला थीटा म्हणा, थीटा बाय 2, थीटा बाय 2. क्लिअर? क्लिअर आहे का आता तरी? फिनिश. ओके, 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 मायनस पाय बाय 8. सांगता येईल? आन्सरच्या जवळ आलो आपण, फक्त न्यूमरेटर काढला आपण. सांगा, साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 मायनस पाय बाय 8, इज इट करेक्ट? न्यूमरेटर झालं फक्त. व्हॉट इज द डिनॉमिनेटर? साइन अल्फा मायनस कॉस अल्फा, असा काही फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये. आत्ता सारखं करा, मग स्टार्ट द प्रोसेस. सेम सेम प्रोसेस परत रिपीट करा रे. सांगा काय? √2 न मल्टिप्लाय, √2 न डिवाइड, √2 न डिवाइड. अर्थ कळाला का? झटकन आणि पटकन लावा रे फॉर्म्युला आणि सांगा रे काय येतं. आता डिनॉमिनेटर लिहिणार आहे, आता डिनॉमिनेटर लिहायला चालू करणार आहे. न्यूमरेटर प्रत्येकाला क्लिअर का? प्रत्येकाला न्यूमरेटर समजला का? ट्रिगोच्या ऍडजस्टमेंट शिका, ट्रिगोला घाबरू नका. ट्रिगो सगळ्यात काय आहे, तुमचा डीप सेन्स बघतो, तुमचं नॉलेज बघतो. ट्रिगो आलंच पाहिजे, तुमचं नॉलेज टेस्ट करतो ट्रिगो. एखाद्याला जमलं ना, मी तुम्हाला सांगतो नंतर विसरू शकणार नाही. रचना, रचना, फॉर्म्युले माहित पाहिजे. फॉर्म्युला काय आहे? साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी जसा असतो तसा साइन ए साइन बी कॉस ए कॉस बी असा फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ ए मायनस बी, कॉस ऑफ ए मायनस बी असा तो फॉर्म्युला आहे. इथं एक नवीन फॉर्म्युला तयार, आणि तो विचारलाय त्यांनी या ठिकाणी. कुठला? 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 असतो. थीटाच्या ऐवजी इथं आलेला अल्फा मायनस पाय बाय 4 आहे. मग याचा हाफ अँगल पाय बाय अल्फा बाय 2 मायनस पाय बाय 8 असा तो युटिलाइज झाला. इथून न्यूमरेटर क्लिअर केला फक्त आपण. अवधूत डोंट वरी, 2-3 दिवस इकडे तिकडे होत असतात. त्या 2-3 दिवसात काही बुडालं की सरळ कॉन्टॅक्ट करायचं टीचरशी. टीचर विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. डोंट वरी. ओके, एन्जॉय द कॉलेज. 2-3 दिवस डिस्काउंट सगळ्यांना. जमलं लेक्चर करायचं, नाही जमलं डोंट वरी, सर विल हँडल. ओके, डिनॉमिनेटर मध्ये परत सांगतो काय झालं. डिनॉमिनेटर मध्ये ऍडजस्टमेंट आहे. डिनॉमिनेटरची ऍडजस्टमेंट सांगतो. न्यूमरेटरला जरा बाजूला ठेवा. आता न्यूमरेटर आलाय तेवढा इथं आपण कॅल्क्युलेट करून ठेवलाय. आता सगळं डिनॉमिनेटर वर्कआउट करायचा. डिनॉमिनेटरची स्टार्टिंग काय आहे? वर्कआउट. डिनॉमिनेटर आहे साइन अल्फा मायनस कॉस अल्फा, करेक्ट? साइन अल्फा मायनस कॉस अल्फा आहे. थोडासा विचार करा, याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1, याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1. ओके, आला इथपर्यंत. याचा रूट काढा. 1चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर √2 झालं. √2 ने डिवाइड करायला स्टार्ट करा. 1 बाय √2 साइन अल्फा मायनस 1 बाय √2 कॉस अल्फा. याला टाका, याला टाका कॉस 45, याला टाका साइन अल्फा मायनस, याला टाका साइन 45, याला टाका कॉस अल्फा. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. काय फॉर्म्युला? साइन ए दिसला का रे? हा कोण आहे? साइन ए. हा कोण आहे? कॉस बी मायनस कॉस ए इथे आहे, आणि साइन बी असं तयार होतं इथं. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. कुठला फॉर्म्युला? विचार करा व्यवस्थितपणे. इथं फॉर्म्युला येतो साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला आहे तुमच्या 11th टेक्स्ट बुक मध्ये. सांगा कशाचा फॉर्म्युला आहे? साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी, आणि कुठलं साइन ए मध्ये? निगेटिव्ह. सो दिस इज द साइन ऑफ ए मायनस बी. साइन ऑफ ए मायनस बी. सांगा काय होईल तो? साइन ऑफ ए मायनस बी.
ओके, समजून घ्या. जेवढे फॉर्म्युले अकोमोडेट करू शकता ना, त्याची थिंकिंग तुम्हाला बसली पाहिजे. एकदा ही थिंकिंग आली की काय अवघड नाही आहे. थिंक प्रोसेस आहे. साइन ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला समजला का, कसा लपून बसलाय तो? सांगा मग काय झालं इथं. साइन अल्फा मायनस किती रे 45 आलं इथपर्यंत. याला विचार करायचा साइन थीटा सारखा. याला विचार करा साइन थीटा सारखा. याला विचार करा साइन 2 थीटा. सांगा रे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला. शॉर्ट मध्ये लिहायचा, थीटा बीटा लिहायचं नाही. स्क्वेअर, हा स्क्वेअर आहे ना, मग इथं स्क्वेअर आहे ना न्यूमरेटर मध्ये आहे, इथं स्क्वेअरच आहे. सांगा रे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 इंटू साइन थीटा कॉस थीटा. कुंदन पाटील व्हेरी नाईस. 2 इंटू साइन इंटू कॉस, राईट. इथं थीटा असतो, इथं थीटा असतो. 2 इंटू साइन थीटा कॉस थीटा हा फॉर्म्युला आहे कशाचा, साइन 2 थीटाचा. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 इंटू साइन थीटा कॉस थीटा. ये थीटा थीटा क्या है, ये थीटा थीटा है, ये बहुत मजेदार है. 2 इंटू साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 हाफ अँगल फॉर्म्युला लिहा रे. हाफ अँगल फॉर्म्युला. इथं जर 10 असेल तर इथं 5, इथं 5. लक्षात आलं का तुमच्या. इथं सिंगल थीटा आहे, मग तो थीटा बाय 2 थीटा बाय 2. म्हणून म्हणलं ना हे मजेशीर आहे. झेपतं का तुम्हाला, झेपतं का. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 इंटू साइन थीटा कॉस थीटा, राईट. इथं जर डबल अँगल असेल तर तो काय बनतो, सिंगल. आणि इथं ऑलरेडी सिंगल असेल तर तो काय बनतो, हाफ. जाता है कुछ भेजे में, डोक्यात जात का, चेक करा. समजलं का नाही हे सांगा फक्त. यस और नो मध्ये आन्सर द्यायचं. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 इंटू साइन थीटा कॉस थीटा. ओके, लक्ष द्या. बाकी सगळं खोडून टाका आता. आता हा पार्ट ऑब्झर्व करायचा. कुठला, याचा हाफ अँगल तयार करा. हा सपोज पूर्ण अँगल मिळून थीटा आहे. आलं का लक्षात. सांगा मग त्याचा फॉर्म्युला काय तयार झाला. फॉर्म्युला लिहितोय फक्त 2 इंटू साइन ऑफ अल्फा बाय 2 मायनस पाय बाय 4 च पाय बाय 8. 45 ला काय लिहिता येतं, पाय बाय 4. अल्फाचा डिवाइडेड बाय 2 पाय बाय 4 चा पाय बाय 8 इंटू याच्यासारखं. आता याच्यासारखं लिहायचंय कॉस ऑफ अल्फा बाय 2 मायनस पाय बाय 8. आता तो त्याचा डिनॉमिनेटर आहे, लावा इथं डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मध्ये √2 आहे, राईट. 2 इंटू √2 न डिनॉमिनेटरला काय केलेलं आपण, मल्टिप्लाय केलं. इथं √2 न आपण मल्टिप्लाय डिवाइड केलं होतं, तो √2 घ्यायचा आहे. फॉर्म्युल्याचा 2 आला. त्यानंतर साइन ऑफ अल्फा बाय 2 मायनस पाय बाय 8 इंटू कॉस 2 इंटू, हा फॉर्म्युला दिसला का सर्वांना, साइन थीटा कॉस थीटा असा दिसतोय का तुम्हाला. कॉस ऑफ अल्फा बाय 2 मायनस पाय बाय 8 असं तो फॉर्म्युला आहे. आहे. करा पटकन फास्ट. लिहा, डिनॉमिनेटर लिहिला मी. √2 कॅन्सल, √2 कॅन्सल. साइन स्क्वेअरचा एक पार्ट आणि साइन कॅन्सल, साइन बाय कॉस टॅन. हा ऑप्शन येतोय सी. आपलं फक्त एक एक्स्ट्रा राहिला, राईट. √2 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. आणि इथला 2 आणि इथला 2 कॅन्सल, म्हणजे टॅन. ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन. झेपते का चेक करा. बऱ्याच गोष्टी आहेत. क्वेश्चन एक आहे, फॉर्म्युले खूप आहेत त्याच्यात. फॉर्म्युले खूप आहेत. लक्ष द्या. परत कुठून कसं काय आलं ते सांगतो आता. इथला पार्ट समजून सांगतो तुम्हाला. हा न्यूमरेटर कळालं का रे प्रत्येकाला. न्यूमरेटर कसा आला ते तरी कळालं का. हा √2 होता, मायनस √2
राईट. या फॉर्म्युल्याप्रमाणे इथं 2 आहे आणि ऑलरेडी √2 हा न्यूमरेटर होता तुमचा. डिनॉमिनेटरला एवढंच थिंक करायचंय तुम्हाला की हा फॉर्म्युला कशात आला तुमचा. सपोज साइन ऑफ अल्फा मायनस π/4 मध्ये आला फॉर्म्युला, बरोबर आहे का. याचा परत एक फॉर्म्युला आहे, कंपाऊंड अँगल झाला हा. हा नुसता कंपाऊंड अँगल आहे. याचा फॉर्म्युला इथं लिहितोय, या ठिकाणी लिहितोय. √2 न तुम्ही ऍडजस्ट करून आणला हा. त्यानंतर 2 फॉर्म्युल्याप्रमाणे साइन थीटा म्हणा, थीटा म्हणा, फक्त थीटा म्हणा, बाकी काही नका करू. θ/2 इंटू कॉस θ/2 एवढंच म्हणायचं याला. साइन θ/2 कॉस θ/2 झेपते का. हा फॉर्म्युला दिसला का रे. 2 इंटू साइन θ/2 कॉस θ/2 आणि साइन थीटा इथे आहे तुमचा. असा मिनिंग होतो त्याचा. साइन थीटाचा फॉर्म्युला 2 इंटू साइन θ/2 कॉस θ/2. चेक करा आहे का तसं. √2 कॅन्सल, 2 कॅन्सल. थोडासा प्रयत्न करा स्वतःहून. आणि हे जर तुम्हाला क्रॅकडाऊन होत असेल तर यू आर द क्लेवर, यू आर द मास्टर. मी तुम्हाला खरं सांगतो की येत नाही सहसा मुलांना. येस, फॉर्म्युले अप्लाय करायचे शिकायचे ते शिकवते मी तुम्हाला. नाही तर मी भरभर छोटे छोटे क्वेश्चन घेऊन तुम्हाला आनंदात केलं असतं. पण तसं नाही करत आहे. का नाही करत आहे मला सांगा. एका दिवसात 10-15 क्वेश्चन घेऊन मोकळं करून टाकलं असतं. पण हे जर इम्प्लिमेंटेशन तुम्हाला आलं ना, खूप मोठी गोष्ट घडणार आहे पुढे. आणि थोडस फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला वेळ लागतो. काही नवीन मुलं आहेत, काही जुने मुलं आहेत. हे सगळं मिक्स खिचडी झाली आपली सगळी. आता ते सगळं सांभाळायचं म्हणजे थोडासा वेळ लागतात. आता नवीन चॅप्टर घ्यायला परमुटेशनला बऱ्यापैकी होते स्टुडंट्स, त्यांना पटकन समजायला लागेल. हा चॅप्टर मला थोडासा टफ का जातोय, कारण नवीन पण आहे, जुने पण आहे त्याच्यात. आता बऱ्याच जणांना हे काही कळत नाही. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, काही समजत नाही अजून. हे मला माहिती आहे ट्रबल काय आहे त्याच्यामध्ये. तर डोंट वरी, काही काळजी नका करू. हे जे क्वेश्चन झालेले आहेत हे रिपीट घेऊ शकतो. तुम्हाला तुमचे एकदा फॉर्म्युले झाले व्यवस्थित की ते होऊ शकतात. तुम्ही स्किल वाढवा. काय सांगतोय त्याची स्किल वाढवायची आहे तुम्हाला. ओके, ट्राय करा आता मनानी ट्राय करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन विचारला इफ ए कॉस 2 थीटा बी साइन 2 थीटा सी आहे, अल्फा बीटा ऍज इट्स अ सोल्युशन म्हणून आहे, देन व्हॅल्यू ऑफ टॅन अल्फा टॅन बीटा विचारली. क्वेश्चन पाहिल्यानंतर काहीच नाही समजत. विच वन इज मोस्ट हार्ड, नीट और जेई, असं काही नाहीये. दोन्ही इक्वल आहेत. दोन्हीला इक्वल अभ्यास लागतो. दोन्हीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री कॉमन आहे. त्यात नीटला फिजिक्स केमिस्ट्री इझी पडतं, जेईला फिजिक्स केमिस्ट्रीची लेवल थोडी हाय आहे, नीटला कमी आहे. त्यातल्या त्यात बायो रिडेबल समजलं जातं. पण दोन्ही इक्वल लेवलच्या एक्झाम आहे. टफ का पडतं तर त्याचा सिलेबस तसा आहे. सांगा कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ टॅन, किती जणांना आठवतं रे. कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ टॅन, शॉर्ट मध्ये फॉर्म्युला सांगायचा. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आठवलं का रे. फॉर्म्युला आठवलं का. सांगा मग साइन टू थीटा इन द फॉर्म ऑफ टॅन. साइन टू थीटा इन द फॉर्म ऑफ टॅन. कॉस टू थीटा इन द फॉर्म ऑफ टॅन असतो आणि साइन टू थीटा इन द फॉर्म ऑफ टॅन असतो का नाही रे. असतो का नसतो तुम्हालाच माहिती सर. तुमची आमची एक्झाम तुम्ही सर देऊ शकला असता तर किती छान झालं असतं सर. आम्ही मस्त पबजी नाही तर काय रे फ्री फायर खेळत बसलो असतो सर. पण म्हणतो ना देश धडीला लावतो आम्ही सर. आमची यंग जनरेशन नाही. कुंदन पाटील फॉर्म्युला साइन टू थीटाचा यस बरोबर आहे. 2t/1 प्लस का मायनस प्लस टी स्क्वेअर. करेक्ट आहे. नो डाऊट. टी म्हणजे टॅन थीटा. टी म्हणजे काय. टॅन थीटा. टी म्हणजे टॅन थीटा.
ओके स्टार्ट. ए जशाला तसं ठेवलं. ए जशाला तसं कॉस टू थीटाचा फॉर्म्युला शॉर्ट मध्ये लिहितोय 1 मायनस टी स्क्वेअर, टी म्हणजे टॅन, लक्षात ठेवा. त्यानंतर बी काय फॉर्म्युला 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. व्हॉट इज द टी? टी म्हणजे टॅन थीटा, लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले त्याचे कॉस टू थीटाचा आणि साइन टू थीटाचा टर्म्स ऑफ टॅन. 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे. कॉस साइन टू थीटाचा फॉर्म्युला आहे 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ज्यांना फॉर्म्युले झाले नसतील त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. का नाही घ्यायचं? कारण हे फॉर्म्युले ऑलरेडी शिकवलेत. ज्यांचं नाही झालं त्यांनी एक्स्ट्रा लेक्चरला येऊन बसायचं. एक्स्ट्रा लेक्चर मध्ये कव्हर अप राहील. आता ट्रिगो स्टार्ट करू आपण एक्स्ट्रा लेक्चर कव्हर अप मध्ये. ओके, यू विल बी फ्री ऑफ टेन्शन ऑफ ट्रिगो. एकदम सुरुवातीपासून अँगल मेजरमेंट पासून. डोंट वरी, या वीक मध्ये चालू करू आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट. तिथून ट्रिगो चालू करणार आहे. गेट द सुवर्ण संधी ऑफ दॅट. सांगून ठेवा तुमच्या फ्रेंड्सला, ट्रिगो जर करायचा पाहिजे असेल तर लेक्चरला येऊन बसा रे. ज्यांचं ऍडमिशन झालं नसेल त्यांनी पण येऊन बसा रे. लास्ट चान्स आहे, ऍडमिशन पुढे घ्याल, ट्रिगो नाही मिळणार परत. आता लेंदी आहे, कारण हे सगळं लेंदी आहे, शॉर्ट मध्ये नाही आहे, लेंदी आहे. बी शुअर, बी शुअर. फ्री चान्स टू लर्न द ट्रिगो. ओके, असा ट्रिगो शिकवेल तुमच्या मनातली भीती सगळी गेली पाहिजे. तुमच्या मनातली भीती गेलीच पाहिजे. ओके, कम टू द क्वेश्चन. लिहिलं का रे? ए 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर, बी 2t अपॉन 1 प्लस, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे. ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस टी स्क्वेअर, बी इंटू ब्रॅकेट 2t डिवाइड, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे 1 प्लस टी स्क्वेअर. बरोबर आहे का? इज इट करेक्ट? इक्वल टू किती आहे रे? सी. इक्वल टू किती आहे? सी. चला करा स्टार्ट. ए टी स्क्वेअर, टी म्हणजे टॅन आहे, 2bt इक्वल टू सी प्लस सी टी चा स्क्वेअर. सी प्लस सी टी चा स्क्वेअर. सी प्लस सी टी चा स्क्वेअर. ओके, लक्ष द्या. क्वाड्रॅटिक इन टॅन येतोय, क्वाड्रॅटिक तयार होतोय. तयार होताना दिसतो का पहा तुम्हाला. हा मायनस एटी चा स्क्वेअर इकडे घ्या, राईट, प्लस एटी चा स्क्वेअर झाला. म्हणजेच ए टी चा स्क्वेअर सी टी चा स्क्वेअर मायनस 2bt, राईट. आणि हा ए इकडे आला मायनस झाला, प्लस सी मायनस ए इक्वल टू 0. किती जणांना क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतं रे? आता टी चा स्क्वेअर बाहेर घेतला, ए प्लस सी आहे तिथं, ए प्लस सी आहे. हर्षल काय प्रॉब्लेम आहे रे बेटा? 2bt प्लस सी मायनस ए इक्वल टू 0. थोडस विचित्र आहे, थोडस विचित्र आहे. किती जणांना आठवतं रे? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. ए एक्स स्क्वेअर प्लस प्लस सी. अल्फा आणि बीटा त्याचे रूट्स आहेत. अल्फा आणि बीटा इज इट्स सोल्युशन म्हणून येतात. जरा वरती लिहायचं. ओके, लिहितो लिहितो लिहितो. मला फक्त क्वाड्रॅटिक सांगा काय आलं ते. क्वाड्रॅटिक काय आलं आणि कुठपर्यंत आलं ते सांगा तुमचं. क्वाड्रॅटिक कळालं का तुम्हाला? एक तर ए प्लस सी कोइफिशियंट आहे कशाचा? टॅन स्क्वेअरचा, मायनस 2bt म्हणजेच 2 टॅन थीटा आहे तिथं. 2 टॅन थीटा आहे तिथे, 2 टॅन थीटा आहे तिथं. त्याच्यानंतर प्लस त्याच्यानंतर सी प्लस सी मायनस ए आहे, राईट. मायनस 2bt सी मायनस ए इक्वल टू 0. लक्ष द्या काय सांगतोय ते. इकडं लक्ष द्या, इकडं तिकडं बघू नका. ए एक्स स्क्वेअर प्लस मायनस चालतो इथं, बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. हे किती जणांना झेपतं? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे झेपलं का तुम्हाला? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे झेपतं का?
आपल्या नॉर्मल पद्धतीनं क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगा रे काय असतं, अल्फा प्लस बीटा त्याचे रूट असतील तर हा अल्फा म्हणजेच टॅन अल्फा प्लस टॅन बीटा. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय असतो? अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला मायनस बी बाय ए का, मायनस बी बाय ए, करेक्ट ना? मायनस बी बाय ए असतो. ए आणि बी काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 असं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याचे रूट्स अल्फा प्लस बीटा म्हणून काय असतील? अल्फा प्लस बीटा म्हणून काय असतील सर? हे जर तुम्ही अल्फा आणि बीटा रूट असतील तर त्याच्या बाबतीत आपण लिहितो मायनस बी बाय ए. करेक्ट आहे ना रे? बरोबर आहे का? क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्फा प्लस बीटा आपण लिहिताना मायनस बी बाय ए लिहितो. आलं हे? सांगा या स्टेप प्रमाणे काय येईल रे? आता इथं एक्स नाही आहे, इथं टी आहे, म्हणजे टॅन अल्फा टॅन बीटा डायरेक्ट कॅल्क्युलेट होणार. सांगा याच्यामध्ये बी कोण आहे? मायनस 2b आहे, राईट? मायनस 2b न्यूमरेटर मध्ये आला. डिनॉमिनेटर कोण रे? ए प्लस सी. ए प्लस सी. सांगा ऑप्शन कुठला मग? ऑप्शन कोणता? आणि परत निगेटिव्ह साइन एक असतं, ऑलरेडी एक निगेटिव्ह साइन आहे तिथं. हा निगेटिव्ह साइन इथे, ऑलरेडी एक निगेटिव्ह साइन, हा निगेटिव्ह निगेटिव्ह काय झालं? पॉझिटिव्ह. म्हणजे ऑप्शन ब. ब इज द ऑप्शन. मार्क. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मार्क. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. एकच मिनिटात सांगतो परत एकदा, लक्ष द्या. कॉस 2 थीटाला काय लिहायचंय? पटकन झटकन सांगा. 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर. गेलं डोक्यात? डोक्यात गेलं का नाही? अगदी डोक्यात गेलं पाहिजे. बी 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. गेलं डोक्यात? इक्वल टू सी. डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटर ए मायनस टी चा स्क्वेअर 2bt इक्वल टू सी इंटू ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर. कुठून आलं रे? डिनॉमिनेटर सेम असेल तर डिनॉमिनेटर इकडून इकडे शिफ्ट केलं. झेपलं का? आता याला सिम्प्लिफाय करा, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणा. क्वाड्रॅटिक इक्वेशन असं असेल ए एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. तर अल्फा आणि बीटा याचे जर रूट असतील तर याच्या बाबतीत मायनस बी बाय ए लिहिला जातो. तसं याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं. ही हिंट आहे या क्वेश्चनची. पहिल्यांदा कशाचा फॉर्म्युला? कॉस टू थीटा साइन टू इन द फॉर्म ऑफ टॅन. करेक्ट. दुसरा फॉर्म्युला क्वाड्रॅटिक. तिसरा फॉर्म्युला अल्फा प्लस बीटाचा क्वाड्रॅटिक मायनस बी बाय ए असतो. बस. 3 स्टेप इन दिस क्वेश्चन. मार्क इट. व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन. मार्क केलं? मार्क केलं का? याला टॅन मध्ये आणायचं, याला टॅन मध्ये आणायचं. टॅनचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं आणि त्या क्वाड्रॅटिकचे हे दोन फॅक्टर्स टॅन अल्फा प्लस टॅन बीटा. या टोटलला अल्फा म्हणा, या टोटलला बीटा म्हणा, काही होत नसतं. मग हा मायनस 2b सॉरी बी बाय ए असतं. मायनस बी बाय ए. कुठून आलं मायनस बी बाय ए? ए एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिकचं कन्वर्जन आहे. कशाचं कन्वर्जन आहे? क्वाड्रॅटिकचं कन्वर्जन आहे, लक्षात ठेवा. क्वाड्रॅटिकचं कन्वर्जन येते म्हणून ऑप्शन बी येतं. मनाने ट्राय करा. टॅन कॅन्सल नाही झाला तेच तर सांगतोय. हा टोटल टॅन अल्फा म्हणून आला, हा टोटल टॅन बीटा म्हणून आला. हे सांगितले ना रूट्स आहेत त्याचे. हॅज अल्फा आणि बीटा हॅज इट्स अ सोल्युशन म्हटलंय. टॅन आहे ना तिथं, पण तो टोटल टॅन ऍज अ अल्फा, टोटल टॅन ऍज अ बीटा असं येत आहे. मला सांगा, मी जर तुम्हाला असं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं, सपोज कॅपिटल ए एक्स स्क्वेअरच्या ऐवजी टॅन ऑफ अल्फा आला, कळलं का? टॅन असं आलं आणि बी चा कोइफिशियंट टॅन ऑफ अल्फा आला प्लस सी इक्वल टू 0. सांगा फॅक्टर्स काय होतील? टॅन अल्फा प्लस टॅन बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए घेणार, कळलं का? इन टर्म्स ऑफ टॅन क्वाड्रॅटिक आहे. 2 मायनस साइन कसं आलं? क्वाड्रॅटिक सॉल्व करा म्हणजे समजेल मायनस साइन कुठून आलं. तुम्हाला ऍडजस्टमेंट आहे, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट.
थेरी मधला क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये खूप कमी टाइम मध्ये सॉल्व्ह करावं लागतं. थेरी मध्ये तुम्हाला स्टेप्स लिहायचे असतात, ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं, एकावरून तिसरी स्टेप, तिसऱ्यावरून पाचवी स्टेप, डायरेक्ट असं असतं. तर याची हिंट समजली का? 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर ही हिंट लिहून ठेवा. 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. बस याचं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होतं असं लक्षात ठेवा. ट्राय करा आता मनाने. टी म्हणजे टॅन थिटा, टी म्हणजे टॅन थिटा आणि त्याचे ते दोन रूट्स असतात. मला सांगा क्वाड्रेटिकचे रूट्स नाही समजत का अजून तुम्हाला? क्वाड्रेटिकला दोन रूट असतात, एक अल्फा आणि एक बीटा. तसं टॅनच्या क्वाड्रेटिकला, इथं क्वाड्रेटिक टाका टॅन स्क्वेअर थिटा, इथं टाका टॅन थिटा, याचे दोन रूट्स आहेत आणि ते रूट म्हणजे टॅन अल्फा टॅन बीटा. आता तरी अर्थ समजला का नाही? याचे रूट अल्फा बीटा नाही आहेत, याचे रूट टॅन अल्फा टॅन बीटा आहे. नाही समजा. क्वाड्रेटिक साठी ax स्क्वेअर bx प्लस c इक्वल टू 0. अग्रीड? अग्री आहे का नाही? याचे दोन रूट आहेत, त्या दोन रूटचं नाव अल्फा आणि बीटा आहे. आता या एक्स ऐवजी टॅन स्क्वेअर थिटा आला, या एक्स ऐवजी टॅन थिटा आला, त्याचे रूट झाले टॅन अल्फा टॅन बीटा. गेलं का डोक्यात? अवधूत, केतकी, सांगा तुम्हाला अजून क्वाड्रेटिकचे रूट्स ax स्क्वेअर bx प्लस c इक्वल टू 0 हे क्वाड्रेटिक असेल, याचे दोन रूट्स असतात, एक अल्फा आणि एक बीटा. म्हणजे आपण त्याला लिहितो मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. असे दोन रूट्स असतात. आता मला सांगा, मी जर तुम्हाला एक्स ऐवजी a टॅन स्क्वेअर थिटा बी टॅन थिटा प्लस सी इक्वल टू 0 असं जर क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आणि आता सांगितलं याचे दोन रूट्स आहेत, एक रूट टॅन अल्फा आहे, दुसरा रूट टॅन बीटा आहे. मग या दोघांची ऍडिशन मायनस बी बाय ए नाही तर काय येणार? म्हणून हा क्वाड्रेटिक मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर मनाने सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला येईल. मी सॉल्व्ह करून उपयोग नाही. आता एवढं सांगेल की हा क्वाड्रेटिक इन टॅन येतो, क्वाड्रेटिक इन टॅन येतो. ओके, या नेक्स्ट. 2 sec 2 alpha equal to tan beta cot beta, then one of the value of alpha plus beta is. आता चेक करा याच्यामध्ये काय करणार हे इम्पॉर्टंट आहे. काय फॉर्म आणि कसं फॉर्म होतं हे इम्पॉर्टंट आहे. 2 sec 2 अल्फा कोण सांगतं काय फॉर्म करणार? लक्ष द्या. सेक आहे, सेकचं कन्वर्जन घ्या रे. 2 सेकला 1 बाय कॉस 2 अल्फा लिहू शकता का? पटपट सांगायचं रे. सेकला कॉस मध्ये आणलं, करेक्ट. सेकला कशामध्ये आणलं? कॉस मध्ये आणलं. एक एक स्टेप समजून घ्या. टॅनला साइन बाय कॉस लिहू शकता का? टॅनला साइन बाय कॉस लिहिलं, कॉटला कॉस बाय साइन लिहिलं. झालं इथपर्यंत? ही स्टेप क्लिअर आहे का? आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं राईट हँड साइडचं. राईट हँड साइड शुड बी क्रॉस मल्टिप्लाय. हा इकडं मल्टिप्लाय आणि हा इकडं मल्टिप्लाय आणि डिनोमिनेटर सेपरेट लिहायचा. लिहा पटकन. आता पटकन ती स्टेप पटकन कंप्लीट झाली पाहिजे. सांगा राईट हँड साइड काय झाली? साइन स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर बीटा. किती असतो रे साइन स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर बीटा? साइन स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर बीटा बेटा किती असतो? हा इकडे नेला, हा इकडे नेला.
1 असतो. 1 लिहितोय, बाकी काही लिहित नाहीये. याला म्हणतात स्टेप गाळणं. स्टेप गाळलेली कळाली का? स्टेप गाळली कळाली का? साइन स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर बीटा. ट्रिगो अवघड नाहीये, तुम्ही समजून घेत नाही. प्रॉब्लेम तिथे आहे. नाही समजून घेतलं कॉम्प्लिकेशन वाढत जाणार आहे. नाही समजून घेतलं कॉम्प्लिकेशन वाढत जाणार आहेत. समजून घ्या. त्यामुळं क्रॉस मल्टिप्लाय करा. साइन स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर बीटा 1 आला. डायरेक्ट समजलं पाहिजे. साइन बीटा कॉस बीटा, साइन बीटा कॉस बीटा आला डिनॉमिनेटर, राईट. इथला 2 कट करा रे. इथला 2 कट करून इथं आला. समजलं का? इथला 2 कट करा, इकडं आला. खाली आहे कॉस 2 अल्फा. इथला 2 कट करा, हा 2 कट केलं, इकडं आणलं खाली. आणि सांगा काय फॉर्म्युला? किती जणांना पटकन कळालं पुढची स्टेप? बीटाचा स्क्वेअर येणार नसतो. तनिष बीटाचा स्क्वेअर होत नसतो राजा. आता 2 इंटू साइन थीटा कॉस थीटा दिसतो का? साइन 2 थीटा, साइन 2 बीटा, साइन 2 बीटा आहे तिथं. म्हणजेच कॉस 2 अल्फाला काय लिहिता येतं? कॉस 2 अल्फा कॅन बी रिटन एज साइन 2 बीटा. हे त्यांना द्यायचंय, ते याच्यामध्ये हिडन आहे. याच्यामध्ये हिडन हा पार्ट आहे, तो बाहेर काढला आपण. पहिली स्टेप कळाली का? पहिली स्टेप काय? सेकचं कन्वर्जन कॉस, टॅनचं साइन बाय कॉस, कॉटचं कॉस बाय साइन, क्रॉस मल्टिप्लाय घेतलं, त्याच्यावरून आपल्याला एक प्रूव्ह करता आलं की कॉस 2 अल्फा इक्वल टू साइन 2 बीटा मिळतो. इथपर्यंत आलं का तुमचं आन्सर? इथपर्यंत क्लिअर आहे का? पुढची स्टेप, पुढची स्टेप लक्ष द्या. काढायचं आहे अल्फा प्लस बीटा. पण इथं एक हिंट आहे, इथं एक हिंट आहे. मला बोथ साइडचा साइन नाही तर कॉस कॅन्सल करायचं, साइन नाही तर कॉस कॅन्सल करायचा. कोण सांगतं रे? राईट हँड साइड कॉस मध्ये कशी लिहायची? राईट हँड साइड कॉस मध्ये कशी लिहिणार ते सांगा. राईट हँड साइड कॉस मध्ये कशी लिहिणार ते सांगा. राईट हँड साइड कॉस मध्ये. मला एक कळतं की लेफ्ट हँड साइड कॉस आहे, राईट हँड साइड कॉस आणलं तर तनिष रॉंग. कोण सांगतं? किती जणांना आठवेल बरं? राईट हँड साइड मला कॉस मध्ये आणायचंय. नो, आतापर्यंत आन्सर दिलेले सगळ्यांचे रॉंग आहेत. सुमित थिंक. आय नीड टू बी राईट ओनली कॉस. डबल अँगल जसा तसा ठेवायचा आहे. डबल अँगल चेंज नकोय. बट आय नीड टू राईट इट इन द फॉर्म ऑफ कॉस. हाऊ टू राईट? नो, कुंदन नाही. सुमित रॉंग. यस, वर्षिका करेक्ट. व्हेरी नाईस. केतकी रॉंग. विचार करा. राईट हँड साइड मला डबल अँगल जशाला तसा ठेवायचा आहे, पण साइनचा कॉस लिहायचा आहे. नो, सार्थक रॉंग. यस, वर्षिका कळालं का काय आहे ट्रिगो? ट्रिगो फिरून फिरून तिथं आणतं तुम्हाला. फिरून फिरून तिथं आणणार. गुड, व्हेरी नाईस. यस तनेश, करेक्ट. गुड. यू गॉट इट नाव. मला सांगा मी काय सांगतोय, लक्ष द्या. डबल अँगल जशाला तसा ठेवायचा मला, डबल अँगल जशाला तसा ठेवायचा आहे, पण साइनचं कन्वर्जन कॉस झालं पाहिजे. डबल अँगल जशाला तसा ठेवायचा आहे, साइनचं कन्वर्जन कॉस झालं पाहिजे. हाऊ इट शुड बी. हे समजलं पाहिजे. त्याला म्हणतात थिंकिंग प्रोसेस. तुमच्या आयुष्यात कामाला काही येणार नाहीये, पण थिंकिंग मात्र कामाला येणार आहे. काय लक्षात आलं का? अभ्यास कशासाठी असतो? अभ्यास कशासाठी असतो कळालं का? इतर मुलं काय म्हणतात, सीईटी आहे, अवघड आहे. अवघड नाहीये राजांनो. डोकं लावलं की येणार बरोबर. यस, इट इज अलाइड फॉर्म. अलाइड टाकला की साइनचं कन्वर्जन कॉस. किती लिहायचंय? 90 मायनस टीटा. 90 मायनस टीटा. कॉस गेट कॅन्सल. 2 अल्फा 90 मायनस 2 बीटा. बेटाला इकडे आणणार आहे. बेटाला लेफ्ट साइडला घ्या, बाकी सगळं राईटला. 2 कॉमन घ्या, अल्फा प्लस बीटा. कळालं का? हिडन पार्ट कळालं का रे? एकदम मजेशीर आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढं डोकं लावणार ना तेवढं ग्रो राहा. चॅलेंजिंग आहे, थोडस अवघड वाटणार सुरुवातीला. एकदा जमायला लागलं ना, मी तुम्हाला सांगतो तुटून पडाल याच्यावर, तुटून पडाल.
इतकं क्रेझीनेस क्रिएट करतं. पण ती क्रेज येऊ देत नाहीत आजकालची जनरेशन. आणि त्या क्रेझनेसचा फायदा असतो की किती कामाला येईल तुमच्या आयुष्यात मी नाही सांगू शकत तुम्हाला. फक्त एवढंच की ग्रॅज्युएशनला वगैरे हे काय करेल तुम्हाला फायदेशीर आहे. कुठं ना कुठं तरी ग्रॅज्युएशनला याचा युज होतो. आयुष्यभरात काही काम नाही. साइन कॉस्ट तिथं आपल्या डेली लाईफ मध्ये कुठे येतो. फार फार तर आपल्या मुलांना शिकवायला, माझ्या मुलांना मी शिकवतो कधी कधी. ते पण मोठे, अजून छोटे आहेत, त्या लहान आहेत. इट ग्रोज युअर माइंड. विचार करा, ही तुमची बुद्धीची तल्लकपणा, मराठीत तल्लकपणा म्हणतात, ते वाढवतात. क्वेश्चन कळलं? ओव्हरऑल क्वेश्चन समजलं का? ओव्हरऑल क्वेश्चन कळलं का? असे 1,00,000 क्वेश्चन आहेत. 1,00,000 क्वेश्चन सॉल्व्ह करत बसणार का तुम्ही? नाही. याला म्हणतात उटपटांग करणं, इकडली गोष्ट तिकडे करणं, करून पाहणं, उलट पालट करायचं, त्याला बघायचं काय होऊ शकतं. एकदा नजर बसली ना ट्रिगोवरती, मी तुम्हाला सांगतो, ट्रिगो खूप असं क्लीन आणि चीट असतं, क्लीन चीट असतं. काही वेळेस लेंदीनेस खेचतो तो, नाही तर सरळ सरळ असतं. कधी कधी एक स्टेप केली की पुढची स्टेप समजते, त्याच्या पुढची स्टेप केली की परत पुढची स्टेप समजत असते. कळलं का मॅथमॅटिक्स काय आहे? भीती बाळगू नका. भीती बाळगली की विषय संपला, नाही तुम्हाला रस्ता सापडणार. It's like, looks like you can feel Trigo. Yes, you can feel Trigo. Yes, केतकी करेक्ट. थोडीशी फॉर्म्युला बाजी आहे. फॉर्म्युला बाजी शिका. फॉर्म्युला बाजी पाठ नका करू. फॉर्म्युले पाठ करून तुमचं काही भलं होणार नाहीये. अप्लाय करता आलं पाहिजे. इथली स्टेप शक्यतोवर समजत नाही, याच्यासाठी तर आपली प्रॅक्टिस असते. ही प्रॅक्टिस तुम्हाला राईट डायरेक्शन दाखवेल की इथं नेमकं अडतोय आपण, करायचं काय हे समजलं पाहिजे. इथं कधी आलेड वापरला जातो, कधी साइन 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला जातो, कधी कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला जातो. तुम्ही म्हणाल हे समजतं कसं काय सर? हे समजण्यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागते आधी. आणि हे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत तुमचे, असं समजा. आता एक्झाम मध्ये आले की तुम्ही राईट जज करणार की पुढे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला वापरायचा का कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला वापरायचा का अलाइड वापरायचं. ही तुमची जजमेंट राईट बसलेली असते. त्याच्यानंतर ती जजमेंट बसली की क्वेश्चन यायला लागतात. जजमेंट बसायला वेळ लागतो. काही चॅप्टर मध्ये ते जजमेंट पटकन येते, काही चॅप्टरला ती लेंदी खिचते, त्यामुळे ते ट्रबल जास्त. म्हणून म्हणतो नाही, ट्रिगोवर हजारो क्वेश्चन असतील, तुम्ही सॉल्व्ह करत बसणार का वेड्यासारखं? तसं नाहीये. तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे की त्याच्यातून तुमची कमांड वाढेल. आता बघा काय काय आलं इथं. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आला, अलाइड अँगल आला. आलं का? दोन गोष्टी आल्या इथं. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आला आणि अलाइड अँगल आला. दोन गोष्टी आल्या. कधी क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमच्या माइंडला कळालं पाहिजे की इथं काय काय आपण युटिलाइज केलं आणि करू शकतो. त्या थीम तुमच्या डोक्यात पाहिजे. ओके, ऑप्शन इज ए. ऑप्शन इज ए. ट्राय करा. साइन 50 मायनस साइन 70 साइन 10, कदाचित टेक्स्ट बुक मधलंच क्वेश्चन. ट्राय ट्राय ट्राय. 28. किती जणांना क्वेश्चन समजतो? किती जणांना क्वेश्चन समजतो? साइन 50 मायनस साइन 70 प्लस साइन 10. ओके, आहे तसा सिक्वेन्स घेतोय. कोण सांगू शकता हिंट? या दोघांसाठी काय फॉर्म्युला? असं कळालं पाहिजे. सांगा, या दोघांसाठी काय फॉर्म्युला? या दोघांसाठी फॉर्म्युला काय? साइन सी मायनस साइन डी. सांगा फॉर्म्युला. साइन सी मायनस साइन डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे, जो की प्रोडक्ट मध्ये घेऊन जातं तुम्हाला. टेक्स्टबुक लेवल क्वेश्चन आहे तसं बघितलं तर. ट्राय दिस. हा साइन सी म्हणा, याला साइन डी म्हणा. साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला सांगा. 2 इंटू, लक्ष द्या त्या दिवशी लिहून दिलं होतं, 2 इंटू सॉरी साइन साइन ऍडिशन असतं, साइन साइन सबट्रॅक्शन असतं, कॉस कॉस ऍडिशन असतं, कॉस कॉस सबट्रॅक्शन असतं. करेक्ट? साइन साइन ऍडिशन 2 इंटू साइन कॉस, साइन साइन सबट्रॅक्शन 2 इंटू कॉस साइन, कॉस कॉस ऍडिशन 2 इंटू कॉस कॉस, कॉस कॉस सबट्रॅक्शन मायनस 2 इंटू साइन साइन. दॅट्स इट. 1 2 3 4 4 फॉर्म्युला. डोकं लावा, लक्षात ठेवा. जेवढा ब्रेन ग्रो कराल तेवढं तुमच्या फेवर राहील. तुमच्या पुढचा पार्ट फेवर राहणार. जेवढं कमी डोकं लावाल, पळवाट शोधाल, सायन्स जवळ फिरकू देणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवायचं.
सायन्स जवळच फिरकू देणार नाही. पळवाट शोधू नका याच्यामध्ये. पळवाट शोधलं की नुकसान फार आहे. तेवढी तर मेहनत घ्यावी लागते राजांना. फुकट काही मिळत नसतं आयुष्यात. फुकट काही मिळणार नाहीये. मेहनत करा. एज्युकेशनची मेहनत फार वेगळी आहे. तुमचे कष्ट कमी होतील तुमचे. तुम्ही जर राईट टाइम कष्ट घेतले आता तर. एज ऑफ 17-18 कष्ट उचला. पुढे कष्ट नाहीयेत असं नाहीये. कष्ट आहेत. सवय लागून गेलेली असते. सवय लागत नाही पुढे काही कष्ट होत नाहीत आपल्याच्याने. एज्युकेशन मधले तरी होणार नाही. फार रेअरर केस मध्ये होतात. त्याच्यानंतर रेअरर केस मध्ये एखादा मुलगा असतो 17 ला फेल आहे, 18 ला फेल आहे. फेल आहे म्हणजे एज्युकेशन मध्ये एवढा सक्सेसफुल नाहीये. 19 मध्ये फेल आहे. 20, 21, 22 या एज मध्ये सक्सेसफुलनेस आणणाऱ्या विद्यार्थ्यांचा पर्सेंटाईल रेशो 1%. इथं सक्सेसफुल होणारे एज्युकेशनल स्टुडंट 90% ऑफ स्टुडंट सक्सेसफुल आहे. त्यांनी फक्त डायरेक्शन पकडली पाहिजे, मेहनत केली पाहिजे. अशा स्टुडंटचं 90% रेशो पुढचा स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग एक तर कमी आहेत. 17-18 मध्ये स्वतःचं नशीब आजमावणारे एज्युकेशन मधले स्वतःचं नशीब आजमावणारे या एज मध्ये कमी आहेत. त्यांचा 90% बेनिफिट आहे. 90% स्टुडंट रेशो कन्वर्टिंग आहे. अर्थ समजून घ्या. 14, 15, 16 एजचा अल्लडपणा ज्याचा गेलाय ना ते तर स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग आहेत. ते तर ज्यांना या 14, 15, 16 मध्ये एज्युकेशनचा टर्न आउट समजलेला आहे आणि त्यांनी खरंच पावलं उचलले, त्यांची स्टेज हाय आहे. ज्यांना आत्ता समजलंय 17-18 ला क्रेझी राईट, आणि ज्यांना नंतर समजणार आहे आता कन्व्हर्टिंग रेशो फार कमी आहे. इथं कन्व्हर्टिंग रेशो सगळ्यात हाय मोठा आहे. इथं कन्व्हर्टिंग रेशो आहे 90% आहे. इथं कन्व्हर्टिंग रेशो फार कमी आहे. पुढं एज्युकेशन प्रॉपर कळेल. वेळ आलेच कळेल. सांगा फॉर्म्युला काय झालं इथं. 2 into cos सांगा 50 + 70 किती रे 120 म्हणजे हा 60 झालं. into sin 50 - 70 बरोबर आहे ना. cos into sin म्हणतो आपण. c - d 50 - 70 चा आन्सर किती. 50 - 70 -20 -10 प्लस sin 10 बाहेर. हा निगेटिव्ह साइन बाहेर आला. -2 cos 60 ची व्हॅल्यू 1/2 इंटू sin 10 झालं प्लस sin 10. हा +2 -2 कॅन्सल. मायनस sin 10 प्लस sin 10 एवढंच उरलं. त्याचा आन्सर 0. ऑप्शन इज बी. B is the correct answer. B is the correct option. Next question. Okay, product of 1 plus tan 1 degree, 1 plus tan 2 degree, 1 plus tan 3 degree, ... 1 plus tan 45 degree is what to? कोण सांगतं काय करावं लागेल. अप्लाय दिमाग. अप्लाय युअर ओन दिमाग. सांगा बरं काय काय येईल. थोडस वेगळं आहे त्यामुळे हिंट देतो. 1 plus tan थीटा म्हणा. 1 plus tan थीटा. वन प्लस tan थीटा एक पार्ट म्हणजे हा जरी घेतला तरी चालेल. त्याला थीटा म्हणू थोड्या वेळासाठी. राईट. सो tan ऑफ 45 मायनस थीटा. तर फॉर्म्युला किती जणांना माहिती आहे ते नाही माहिती मला. ओके, अजून हिंट काय होऊ शकेल. 1 plus tan theta 1 plus 2 tan 3 theta. एपी कुंदन नाही. एपी अँगलचं डायरेक्ट नसतं घेता येत. एपी अँगल मध्ये काउंट नाही होणार तो. डायरेक्ट अँगल मध्ये नसतो. त्याच्याबद्दल एक सांगेल की 1 plus tan theta 1 plus tan of 45 minus theta. एक
tan ऑफ 45 लिहिता येईल tan 1 डिग्री. प्रिव्हियस क्वेश्चनची पहिली स्टेप sin c मायनस sin b आहे. sin c मायनस sin b फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे तिथं आणि cos 60 ची व्हॅल्यू साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा असतं, लिहून ठेव तिथं तनिष. साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा असतं, हे राहिलं असेल तुझं, त्याच्यामुळे त्याचा आन्सर कळत नाहीये. साइन ऑफ मायनस थीटा मायनस साइन थीटा असतो रजा. ओके, लक्ष द्या. 1 प्लस tan 1 डिग्री 1 प्लस tan 2 डिग्री. ओके, त्याच्यामध्ये या स्टेपला तुम्हाला काय वर्क करता येईल, 1 प्लस tan 1 डिग्री आणि शेवट सगळं 1 प्लस tan ऑफ 44 1 प्लस tan ऑफ 44 डिग्री. ओके, या दोघांचा प्रोडक्ट आहे. सपोज या दोघांचा प्रोडक्ट आहे, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे ऍक्च्युली. 1 प्लस tan थीटा आणि 1 प्लस 44 ला काय लिहिता येईल, 45 मायनस 1 लिहिता येईल का? tan ऑफ 45 मायनस 1 लिहिता येईल, राईट. इथं काय तयार झालं फॉर्म्युला, tan ऑफ a मायनस b झाला. इथं 1 प्लस tan 1 डिग्री दशाल तसं न्यूमरेटर किती येईल याचं, 1 प्लस tan 45 tan a मायनस tan b डिवायडेड बाय 1 प्लस tan a इंटू tan b, tan 45 इंटू tan 1 डिग्री. tan 45 ची व्हॅल्यू 1, tan 45 ची व्हॅल्यू 1, इथे किती राहिला, 1 प्लस 1 मायनस tan 1 1 प्लस tan 1, याचं कॅल्क्युलेशन करा. 1 प्लस 1 मायनस 1 प्लस 1 tan 1, हा इकडं मल्टिप्लाय झाला थोडक्यात, हा इकडं मल्टिप्लाय 1 मायनस tan 1, हा 1 प्लस tan 1 1 मायनस tan 1 1 प्लस tan 1 1 मायनस tan 1 डिवायडेड बाय 1 प्लस tan 1, हा tan tan कॅन्सल, 2 बाय इथला आणि हा सुरुवातीचा कॅन्सल. ओके, परत सांगतो, लक्ष द्या. एक काम करा, 1 प्लस tan 1 राईट, हा घेतला. याच्या आधी 1 प्लस tan ऑफ 45 डिग्री 44 आहे, राईट. याच्या आधी किती आहे, 44. हाऊ टू राईट 44? 44 कॅन बी रिटन ॲज 45 मायनस 1 लिहिता येईल. दोन टर्म घेतल्या. कुठल्या दोन टर्म घेतल्या, सुरुवातीची एक घेतली, शेवटची त्याच्या बिटवीन घेतली, त्याच्या आधीची टर्म घेतली, त्याच्या आधीची टर्म घेतलेली आहे, राईट. सो 1 आणि 45 मायनस 1 म्हणजे 44 झाला. 44 इथून घेतलाय मी, त्याच्या आधीची टर्म आहे. या दोघांचं कॅल्क्युलेशन मध्ये 1 प्लस tan 1 दशाल तसा आलं लक्षात, जो की इथं डिनॉमिनेटर मध्ये तयार होतो पहा. कोणाच्या, या दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये. आपण फक्त सॉल्व्ह करू. 1 प्लस tan ऑफ 45 मायनस 1 ला सॉल्व्ह करा. 1 दशाल तसं tan ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला काढा, सांगा काय असतो. tan a मायनस tan b डिवायडेड बाय 1 प्लस tan 45 tan 1, tan ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला अप्लाय करतोय. tan 45 ची व्हॅल्यू किती, tan 45 ची व्हॅल्यू 1, tan 45 1, सांगा काय दिसेल इथं. 1 प्लस 1 मायनस tan 1 डिवायडेड बाय 1 प्लस tan 1 घेता ये 1 मायनस tan 1 1 प्लस tan 1. डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर सांगा किती येतं. क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर किती येतं तेवढं सांगा फक्त. क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर सांगा किती येतं. क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर किती येतं ते सांगा. याच्या आधी ही टर्म आहे 1 प्लस tan, हे मी तुम्हाला समजून सांगतो.
1 प्लस टॅन 1 त्याच्या आधी आहे, याच्या आधी 1 प्लस टॅन 1 आहे. सांगा याचं कॅल्क्युलेशन किती होतं? याचं कॅल्क्युलेशन किती होतं सांगा. या ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन किती होतं? क्रॉस मल्टिप्लाय करा. इथला ब्रॅकेट इथला डिनॉमिनेटर कॅन्सल होतो, जो की 1 प्लस टॅन 1 आहे. हे कॅन्सल होतात. इथं फक्त 2 राहतो. 2 राहतो शिल्लक. 2 शिल्लक राहतो. म्हणजे विचार करा, पहिली टर्म आणि इथली लास्ट बट वन टर्म. लास्ट बट वन टर्म. पहिली आणि लास्ट बट वन 2 मिळून देतो. इथं सेकंड लास्ट बट वन अजून एक 2 मिळून देतो. 1 असताना काय वापरायचं आहे? 44. 2 असताना काय वापरायचं आहे? 43. 3 असताना काय वापरायचं आहे? 42. यांची ऍडिशन 45 होत आणि फॉर्म्युला ऍप्लिकेबल होत. म्हणजे याचा एक 2, याचा एक 2, याचा एक 2, या दोन्हीचं कॉम्बिनेशन. विचार करा काय सांगायचं मला. इथली टर्म आहे तुमच्याकडे आणि इथली शेवटची घ्या 1 प्लस टॅन ऑफ 44, याच्या आधीची टर्म. 1 ला पेअर काय मिळाली? 44. 2 ला पेअर 43. 3 ला पेअर 42. असं करत राहायचं, असं करत जायचं. अशा तुम्हाला किती टर्म्स मिळू शकतात? अशा किती टर्म्स मिळते? अशा किती टर्म्स मिळतील? हा पार्ट 22 पर्यंत जातो, हा 23 येतो, परत इकडे 23, इकडे 22 येणार. इथपर्यंत येऊन थांबायचं. असे 22 येतात आणि शेवटचा एक ऍडिशनल, याचा एक 2 तयार होतो. आन्सर सी येतं त्याच्यामध्ये. समजून घ्या जरा. तुम्ही काय करा, 1 प्लस टॅन 1 दशाल तसं ठेवा. हिंट सांगतो क्वेश्चनचे फक्त. आता शेवटचा 1 प्लस टॅन ऑफ 45 घ्या, 44 घ्या, सॉरी. आता याला कन्वर्ट करा. 1 प्लस टॅन 1 दशाल तसं ठेवायचं. 1 प्लस टॅन 1 दशाल तसं ठेवायचं. 1 प्लस टॅन ऑफ 45 ला मात्र कन्वर्ट करा. 45 मायनस 1 टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरा, कॅल्क्युलेशन करा. ते कॅल्क्युलेशन आन्सर 2 देतात. लक्ष द्या. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 असं लक्षात घ्या की 1 ला 44 आहे, 2 ला 43 आहे, 3 ला 42 आहे, 4 ला 41 आहे, 5 ला 40 आहे. असं करत जायचंय. असं तुमचं 22 ला 23 येईल. आता उलट व्हायला लागतं, तिथं थांबायचंय तुम्हाला. असं तुम्हाला 22 पर्यंत जायचंय. 1 to 22 आलोय म्हणजे 2 किती वेळेस येणार आहे? याचा आन्सर 2. असं किती वेळेस येणार आहे? 22 वेळेस येणार आहे. 22 टाइम्स येणार आहे. आणि याचा आन्सर एक 2 मिळतं शेवटचा, जो की ऍडिशनल 1 होतं, म्हणून ऑप्शन सी. किती जणांना समजलं ह्या कन्सेप्ट? किती जणांना कन्सेप्ट समजला? येस सर, थोडंफार अंडरस्टूड आहे. कॅल्क्युलेशन मी करतो. कॅल्क्युलेशन माझं मी करतो, फक्त क्वेश्चनची हिंट समजली असं. परत सांग, लक्ष द्या. परत सांगतो, लक्ष द्या. परत रिपीट करतो, तुम्ही मनाने ट्राय करा फक्त काय सांगायचं मला. ओके, लक्ष द्या, लक्ष द्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणूनच डिस्कशन साठी घेतले. असं उगच नाही घेतलंय रॅन्डमली. कुठेतरी इम्पॉर्टन्स आहे याचं. हा 1 प्लस टॅन 1 डिग्री इथं तर समजलं, पहिली टर्म जशाल तशी घेतली आहे, इथून इथं घेतली. मल्टिप्लिकेशन मध्ये सगळ्या टर्म्स. लास्ट बट वन टर्म करा. 1 प्लस टॅन ऑफ 44 ती उचला इकडे टाका. 1 प्लस टॅन ऑफ 44. एवढं सांगेल की इकडे 1 ला 44 ही टर्म मी एकत्र करायचं ठरवलं. येस, अवधूत. एक गोष्ट समजली सर की स्ट्रॉंग कॅल्क्युलेशन पाहिजे. व्हेरी नाईस. वन ला 44 आहे, 2 ला 43 पेअर घेणार आहे मी, 3 ला 42 घेणार आहे, 4 ला 41 घेणार आहे. असं पेअर लक्षात ठेवा. आपण एक पेअर सॉल्व्ह करायची. ही पेअर सॉल्व्ह करताना तुम्हाला पहिला जो मल्टिप्लिकेशन टर्म आहे तो जशाल तसा ठेवायचा आहे. दुसरी जी टर्म आहे त्याला लिहिताना मात्र काय लिहायचंय? 44 कॅन बी रिटन ऍज 45 मायनस 1. हे झेपलं का? हे झेपलं का? याला फॉर्म्युला वापरायचा टॅन ऑफ ए मायनस बी चा. कॅल्क्युलेशन करायचे, आन्सर 2 येणार आहे.
आन्सर 2 येणार आहे. समजलं? कॅल्क्युलेशन करा, आन्सर 2 येतं. बर, हे जर समजलं असेल तर याचा आन्सर 2, या दोघांची पेअर, या दोघांची पेअर आन्सर 2, या दोघांची पेअर आन्सर 2, या दोघांची पेअर आन्सर 2, असं कुठपर्यंत जायचंय 20 to 23 पर्यंत. इथं स्टॉप का? आता उलट होणार आहे. ते येऊन गेलंय सगळं, येऊन गेलेलं आहे सगळं. इथल्या पुढच्या टर्म्स तुम्ही वापरल्यात, गरज नाही. असं 2 किती वेळेस झाला? 22 टाइम्स झाला, लक्षात ठेवा. आणि एक कुठून आला याचं कॅल्क्युलेशन करा, याचा आन्सर सुद्धा 2च आहे, म्हणजे 23. ऑप्शन सी आहे. मार्क, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं ठीक आहे, नाही समजलं ऑफलाईन विचारा. ऑफलाईन विचारा. त्याच्यानंतर हा काय दिसतोय? टॅन ए आहे. हा काय आहे? बी आहे. हा सी आहे. टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी कन्सेप्ट आहे. ओके, याच्यामध्ये सिम्प्लिफाय करताना वन हिंट, सॉरी, हा ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरा. इथं ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरा. 2π/3 म्हणजे 270, π/3 म्हणजे 60 डिग्री. हा 60 डिग्री आहे, हा 120, सॉरी, हा 120 आहे, हा 120 आहे. हा क्वेश्चन 12वीला कनेक्ट होता ना. परत हा क्वेश्चन 12वीला कनेक्ट होतो. इथे तुम्हाला एकच हिंट सांगेल, हा ए प्लस बी वापरा, इथं पण ए प्लस बी वापरा. सांगा रे, टॅन ऑफ 2π/3 म्हणजे किती? टॅन ऑफ 2π/3 म्हणजे टॅन ऑफ 120 डिग्री. याची व्हॅल्यू सांगा मला पहिल्यांदा. टॅन ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? टॅन ऑफ 120 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? टॅन ऑफ 120 can be written as 180 minus 60. करेक्ट? 180 मधून 60 काढा, 120 राहतो. टॅनचं कन्व्हर्जन 180 मुळे टॅनच राहतं. पुढचं 60, 180 minus 60 कुठला क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असतो. -√3 लिहून ठेवा. टॅन ऑफ 2π/3 इज -√3. लक्ष द्या काय सांगतात. टॅनची व्हॅल्यू 120 डिग्री साठी काढायची, म्हणजेच 2π/3 120 डिग्री साठी काढायची. करेक्ट? 120 डिग्री साठी. इथं टॅन निगेटिव्ह असतं, लिहून ठेवा. टॅन ऑफ 2π/3 म्हणजेच टॅन ऑफ 120 डिग्री असं काढायचं तुम्हाला. कसं काढतात? 180 मधून 60 काय करा? सबट्रॅक्ट. टॅनचं कन्व्हर्जन 180 मुळे टॅन. पुढचा किती? 60 डिग्री. लाइजिंग सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह, -√3 इज द आन्सर. लक्षात राहील? टॅन 60 ची व्हॅल्यू √3 आणि टॅन 120 ची व्हॅल्यू -√3. लक्ष द्या. टॅन एक्स जशाल तसा ठेवा. इथं ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरा, इथं सुद्धा ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरा. एलसीएम काढून कॅल्क्युलेशन करावे लागतात. एलसीएम काढून कॅल्क्युलेशन करावे लागतात, त्याच्यावरून तुम्हाला आन्सर मिळेल. सांगा बरं, करता येईल का? टॅन एक्स जशाल तसा प्लस टॅन ए डायरेक्ट सांगा, टॅन √3, टॅन 60 म्हणजे √3 प्लस टॅन ए टॅन बी 1 मायनस प्रोडक्ट ऑफ टॅन ए. टॅन ए म्हटलं की लक्षात ठेवा, ए म्हटलं की थोडे स्टेप तुम्हाला गाळावे लागतील. टॅन 60 आणि ती व्हॅल्यू √3 असते. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस प्रोडक्ट ऑफ टॅन ए इंटू टॅन बी झेपलं करे, प्लस टॅन ए म्हटलं की 120, टॅन ऑफ 2π/3 मायनस √3. सो इथं -√3 प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस मायनस प्लस √3 टॅन एक्स. किती जणांना हे कॅल्क्युलेशन समजेल? ए मायनस बी आहे, ए प्लस बी आहे. काय होईल डिनॉमिनेटर? ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. ए चा स्क्वेअर म्हणजे 1 -3 टॅन स्क्वेअर एक्स येतो. 1 -3 टॅन स्क्वेअर एक्स हा कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये येतो ते तेवढं फक्त सांगा. 1 -3 टॅन स्क्वेअर एक्स कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये येतो? 1 -3 टॅन स्क्वेअर एक्स कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये येतं? चेक करा आणि सांगा. 1 -3 टॅन स्क्वेअर थीटा कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये येतो? सांगा पटकन.
येस वर्षिका. देन व्हॉट इज द आन्सर? देन व्हॉट इज युअर आन्सर? बाकी सगळं कॅल्क्युलेशन आहे वर्षिका, काही नाही तिथं, सगळं कॅल्क्युलेशन आहे. हे सगळं क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. सगळं केल्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व होईल tan 3x = 1. बस दॅट्स इट. tan 3x = 1. tan 3θ फॉर्म्युल्यामध्ये तसं येतं. tan ऑफ अँगल 3θ मध्ये तसं येतं. ही झाली जजमेंट क्वेश्चन. जजमेंट. हॅव यू गॉट द जजमेंट ऑफ द क्वेश्चन? हा a - b आहे, हा a + b आहे. मला एवढं कळालं की a² - b² आहे. 1 चा स्क्वेअर 1, √3 चा 3 आणि tan² x. ही टर्म कशामध्ये येते? याच्यामध्ये येत नाही, याच्यामध्ये येत नाही. राहिलं कशामध्ये मग फक्त? tan 3x मध्ये. येस, tan 3x. आता तुमची कॅल्क्युलेशन जातात. हा इकडे मल्टिप्लाय करावा लागतो, हा इकडे मल्टिप्लाय करावा लागतो, त्याच्यासोबत हा ऍड करायचा आहे परत. या सगळ्या स्टेप tan 3x सगळं tan 3x ला कनेक्ट होतो. tan 3x ला कनेक्ट होतो. असा हा क्वेश्चन. Sum of all which satisfies the equation sin x 1/2 cos x sin² x plus pi/4 is. Sum of all म्हटलंय. Sum of all x belongs to 0 to pi, 0 to 180 degree, which satisfies the equation. ते इक्वेशन सॅटिस्फाय करणारा अँगल कोणता आहे आणि त्यांची सम विचारले. ऑब्झर्व केलं या ठिकाणी काय प्रकार आहे? साइनचा स्क्वेअर आलाय, राईट? क्वाड्रॅटिक मध्ये चाललाय हा. इथं साइनची पॉवर 1 आहे आणि हा cos x आहे. ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. काय सांगाल? क्वाड्रॅटिक. टू sin x cos x 1 plus sin 2x 2 sin² x plus pi/4. एक काम करा, या 2 ला उडू पहिल्या. हा 2 इथे येईल, हा 2 इथे येणार, राईट? 2 कुठून आलं कळालं का? हा 2 उडवला पहिल्यांदा. इथं 2 न मल्टिप्लाय, इथं 2 न मल्टिप्लाय, इथं 2 न मल्टिप्लाय केल्यास हा 2 कॅन्सल, इथं 2 sin² x plus pi/4 राहत. ओके, पुढची स्टेप. क्वेश्चन्स. ओके, याचा एक फॉर्म्युला आहे ऍक्च्युली. फॉर्म्युला डायरेक्ट लिहिला तर 2 sin² x plus pi/4. मला सांगा, नुसतं साइनचा अँगल x plus pi/4 आहे, काय होईल? काय होईल तुमचं म्हणणं? sin a cos b येतो, राईट? म्हणजेच 1/√2 cos b म्हणजे pi/4. cos pi/4 ची व्हॅल्यू 1/√2 असते. sin a cos b cos a sin b 1/√2. ब्रॅकेटचा काय मात्र? स्क्वेअर. इथं लक्षात, याचा जर तुम्ही स्क्वेअर करायला घेतला तर काय होईल? a चा स्क्वेअर 1/2 sin² x 1/2 cos² x प्लस 2 times 1/2 sin x cos x असं येईल. इथला 2 कॅन्सल, 1/4 येतो तो. 1/2 sin² x 1/2 cos² x ची व्हॅल्यू 1 राहते. 1/2 sin² x 1/2 cos² x ची व्हॅल्यू 1 राहते. चलो pi/4 आहे, राईट? sin a cos b cos a sin b चा फॉर्म्युला तो वापरलाय. 2 sin² θ is 1 minus cos 2 θ. 1 minus cos 2 θ.
2 sin स्क्वेअर थीटा आहे ना, तो थीटा बाय 2 घ्यावा लागेल. क्वेश्चन याचं एक्सपान्शन येईल, याचं शुअर एक्सपान्शन साइन एक्स प्लस पाय बाय 4 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपान्शन घेतलेलं कधी पण चांगलं. इथं काय आलं 1/2 sin s cos x. ओके, याला 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड केल्यास 1/4 होईल. हा sin 2x बनतो आणि इथं 1/4 येईल. 1 प्लस 1/4 sin 2x असं तो फॉर्मेशन. sin 2x मध्ये न्यावं लागेल तुम्हाला. 2 sin square x plus pi by 4. 2 sin square plus 5 sin square x plus pi by 4. Sin into sin. And Laplace plus pi by x square. Keep aside. एक तर पहिला 2 इथं आणा, इथं 2 घ्या, त्याच्यानंतरची स्टेप साइन ऑफ a प्लस बी वापरा. याला मात्र सोल्युशन राईट द्यावं लागेल तुम्हाला. साइन a cos b प्लस cos a साइन b त्याचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर काय होईल? साइन स्क्वेअर बाय 2 cos स्क्वेअर x बाय 2 येणार प्लस 2 times 1/√2 1/√2 sin x cos x. sin x cos x हे सगळं कॅन्सल होईल. याची व्हॅल्यू 1 होईल. 1 प्लस आपल्याला काय पाहिजे होतं? 2 इंटू साइन इंटू कॉस असं येईल. 1 प्लस 2 इंटू साइन 2x. बाहेरचा एक 2 आहे तुमच्याकडे, म्हणजे की अजून अप्लाय केलेला नाहीये. आता अप्लाय केलेला नाही. इथं साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू 1. इथला 2 तुम्हाला याला द्यावा लागेल. तो किती बनेल? साइन 2x डिवायडेड बाय 2. तुमच्याकडे बाहेर एक 2 आहे, तो 2 इथं केलं, इथं केलं. या पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे, तो 2 इथं आला सपोज, तर काय होईल? 2 प्लस साइन 2x असं त्याचं आन्सर आहे. ही स्टेप समजते का? चेक करून सांगा मला. I have completed daily data use. I have remained 5% data. Sir, please can I leave the lecture? Yes, you can. No issue. Sir, take next question. Let this go. No. अवधूत असं नाही करायचं. सांगतो ना तुम्हाला काय केलंय ते सांगतोय तुम्हाला परत. लक्ष द्या काय केलं. हा 2 कॅन्सल, इथं 2 घेतला, इथं तो 2 येतो. बरं सिंपल करा. साइन a प्लस b चा फॉर्म्युला वापरा. साइन ऑफ x प्लस पाय बाय 4 काय होतं ते सांगा, त्याचा स्क्वेअर करायचा आहे परत. इथं घेतलं तुम्ही तर साइन a कॉस b राईट प्लस कॉस a साइन b असं येणार आहे. सो कॉस पाय बाय 4 साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1/√2 1/√2 अशी येते. सो साइन x डिवायडेड बाय √2 कॉस x डिवायडेड बाय √2 हे असं आलं. पण त्याचा काय करायचं आहे? स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला मिळेल साइन स्क्वेअर x बाय 2 कॉस स्क्वेअर x बाय 2 प्लस 2 टाइम्स a इंटू b. a ची व्हॅल्यू √2, b ची व्हॅल्यू √2, साइन x इंटू कॉस x मिळेल. हा साइन x कॉस x साइन स्क्वेअर x कॉस स्क्वेअर x ची व्हॅल्यू 1. म्हणजे इथं 1 आला. √2 कॅन्सल, सगळं 2 सोबत साइन एक्स कॉस एक्स राहिला. पण आपल्याकडे बाहेर 2 आहे जो आपण घेतलेला नाहीये. तो 2 इथं अप्लाय करा. काय सांगायचंय? 2 प्लस 2 इंटू साइन एक्स कॉस एक्स मध्ये गेला क्वेश्चन. 2 प्लस साइन 2x हे आन्सर येतं, हे मला सांगायचंय बस. राईट हँड साइड इज 2 प्लस साइन 2x. हे किती जणांना समजलं? सर ओके, वी कॅन मॅनिप्युलेट अँड डू इट. इथपर्यंत आलं का तुमचं आन्सर? 2 प्लस साइन 2x पर्यंत तुम्हाला करता येईल का?
2 प्लस साइन 2x पर्यंत करता येईल का? पुढं सोपं आहे, पुढं फक्त अरेंजमेंट. इथपर्यंत थोडीशी डिफिकल्ट लेवल जास्त वाटते, पुढे इझी आहे. म्हणजे लक्षात ठेवा, या पार्टचा आन्सर इथला 2 कट केला, इथं लिहिलं, याचा आन्सर फायनली येतं 2 प्लस साइन 2x असं लिहून ठेवा. ओके, पुढची स्टेप 2 साइन x, पुढची स्टेप प्लस कॉस x प्लस 2 प्लस साइन 2x इक्वल टू 0. आलं इथपर्यंत? म्हणजे ही पॉझिटिव्ह टर्म आहे, इकडे गेल्यास काय असेल? निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह टर्म आहे, पलीकडे गेल्यास निगेटिव्ह. 2 साइन x जशाल तसं, कॉस x जशाल तसं, -2 जशाल तसं, -2 इंटू साइन x कॉस x करून ठेवा. कॉमन काहीतरी घेता येईल. कुठून काय कॉमन घेणार? आय थिंक 2 साइन x असं कॉमन घेऊ आपण. इथं काय शिल्लक राहिलं? कॉस x -2, राईट. इथं समजा मी जर कॉमन घेतला 2 साइन x, तर इथं काय शिल्लक राहील? 1. इथं 2 साइन x कॉमन घेतल्यास मायनस कॉस x शिल्लक राहील. काय घ्यायचंय? -2 साइन x कॉमन घेतलं, इथं घेतल्यास 1 राहील, इथं घेतल्यास मायनस कॉस x राहील. आपल्याला पाहिजे कॉस x -2 पाहिजे, उलट पाहिजे, उलट. ओके, कॉस x -2 जशाल तसं ठेवलं, कॉमन घेतलं, ते पुढे सोल्युशन म्हणून कन्वर्ट होतं ऍक्च्युअली. हे revolve. What is revolve? Not revolve. लेंदी आहे, फक्त कनेक्टिव्हिटी आली आहे त्यांना. आन्सर पाय येतं का? आन्सर याचं सांगतो तुम्हाला. आन्सर याचं नाही, नो पाय, पाय नाही येत. 2 साइन x कॉमन घ्यायचा, 1 -1 2 साइन स्क्वेअर x 1 प्लस साइन 2x होतं 2 येत नाही. ओके, मी सॉल्व करून तुम्हाला हे करून ठेवतो. सॉल्व करावं लागणार आहे, हे खूप ट्विस्ट जातं सिम्प्लिफिकेशनला. सिम्प्लिफिकेशन आहे, त्याचे इक्वेशन येतात, इक्वेशन वरून हा अँगल सम मध्ये जातो. 2 अँगल 3 अँगल येतील, त्याच्यावरून त्यांचा सम आहे. सिम्प्लिफिकेशन आहे, याला सिम्प्लिफिकेशन आहे. यस अवधूत, बरोबर आहे, तसंच आहे ते. नाही, याचे वेगवेगळे अँगल तयार होतात, इक्वेशन येतात ते साइन एक्स आणि कॉस एक्सचे, म्हणजे असे फॅक्टर्स तयार होतात. फॅक्टर्स तयार होणार याच्यामध्ये. साइन एक्स आणि कॉस एक्सचे फॅक्टर, साइन 2x + 1 पहिला फॅक्टर 0, दुसरा फॅक्टर कॉस एक्स -1 इक्वल टू 0, असे 2 फॅक्टर येतात. मग साइन एक्स ची व्हॅल्यू -1/2 येते आणि कॉस एक्स ची व्हॅल्यू 1 येते. मग साइन एक्स -1/2 किती अँगल साठी असतो? तर तो असतो 150 डिग्री साठी, 150 डिग्री साठी. आणि कॉस एक्स 1 कधी असतो? 180 डिग्री साठी. थर्टी डिग्री साठी पण साइन ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह येऊ शकते. साइन एक्स इक्वल टू 1/2 और साइन एक्स इक्वल टू मायनस नाही, सॉरी, +1/2 येतो. साइन एक्स इक्वल टू 1/2 येतो. 30 डिग्री साठी असतो, 150 डिग्री साठी येऊ शकतो. त्यानंतर कॉस एक्स इक्वल टू 1 कितीला असतो? 0 डिग्री साठी असतो. या दोघांची ऍडिशन घेतली +0 सोबत, यस 180 डिग्री. काय आन्सर? बरोबर आहे, वर्षिका करेक्ट. सिम्प्लिफाय केल्यास पाहिजे. सम ऑफ अँगल म्हटलंय ना, सॉरी. मग एक अँगल 30 डिग्री, दुसरा अँगल 150 डिग्री, तिसरा 0, या तिघांचे जर ऍडिशन घेतले तर 180 डिग्री येते.
बरं, हा 13,150 कुठून येतो? तो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यासारखं करतो. क्वाड्रॅटिक नाही म्हणता येणार त्याला. इथं 2, इथं 2, याचं सिम्प्लिफिकेशन आहे. मग 2 sin x minus 1 equal to 0 पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर cos x minus 1 equal to 0 असे दोन फॅक्टर मिळतात. cos x equal to 1 हा एक फॅक्टर आहे आणि sin x equal to 1/2 अनदर फॅक्टर आहे. याच्या दोन व्हॅल्यूज येतात, एक तर 30 डिग्रीला सुद्धा आणि 150 डिग्रीला सुद्धा. आणि cos x 1 कधी असतो? तो 0 ला. मग एक आन्सर तुमचं 30 आहे, दुसरा आन्सर 150 आहे, तिसरा आन्सर 0 आहे. सो आन्सर इज 180 डिग्री इज द आन्सर. 180 डिग्री इज द आन्सर. त्याच्यामध्ये तुम्हाला साइन सी आणि साइन डी चा फॉर्म्युला वापरायचा. साइन सी प्लस साइन डी. इथं ट्राय करा, जी मेथड आता मी तुम्हाला सांगितलं त्याच्या मेथड नाही, हे कुठेतरी रॉंग होत आहे आपलं. हे कॅल्क्युलेशन्स मध्ये रॉंग होत. ठीक आहे, सोल्युशन्स काढून मी तुम्हाला क्रॉस चेक करून देईल नंतर. टुडे वी विल स्टॉप हिअर. एक्स्ट्रा लेक्चर मला घ्यावे लागतील ट्रिगो बाबतीत. नेक्स्ट टाइम वी विल स्टार्ट द परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. वर्षिका, ही शीट मी पाठवेल, या शीट वर वर्कआउट करायचं का? याचे एवढ्या शीटचे जर आन्सर्स तुम्हाला येत असतील तर इट विल बी वर्थ. हे शोधून काढायचे का? शीट मी ऑलरेडी प्रोव्हाइड केली आहे, नसेल कुणाकडे तर मी पाठवतो. त्यांना ट्रिगो झाल्याशिवाय येणार नाही म्हणण्याचा अर्थ तसं पण आहे. ट्रिगो झाल्याशिवाय येणार नाही. ओके, टुडे वी विल स्टॉप हिअर. नेक्स्ट टाइम परमुटेशन अँड कॉम्बिनेशन, तो चॅप्टर तरी व्यवस्थित अटेंड करा. कुंदन सगळे सॉल्व्ह केलेत. ओके, आय विल टेक द डिफरंट क्वेश्चन, नॉट फ्रॉम द बुक. अपार्ट फ्रॉम द बुक घेणार आहे, नॉट दिस वन. वर्षिका, शीट मला सॉल्व्ह करून पाहिजे. नेक्स्ट टाइम परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. ओके, राहिलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला मिळून जाते. I will send the answer of remaining questions. You cross check with that. Yes, Vedika. Similar. राहिलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला मिळून जातील. ही जर शीट तुमच्याकडे नसेल तर रिसेंड करतो लगेच. ओके, सो ट्रिगो इथं स्टॉप करतोय, सगळ्यांनाच बोर झालेलं आहे. परमुटेशन कॉम्बिनेशन माझ्याकडे स्वतःचे क्वेश्चन्स आहेत जे की सीईटी लेवलला आणि जेई लेवलला असू शकतात. ओके, तसं घेणार आहे त्याच्या बाबतीत. पर्पज आहे की फॉर्म्युले पार्ट नका करू, फॉर्म्युले इम्प्लिमेंट करावे लागतात. हा मेसेज आहे तुम्हाला फक्त. अर्थ समजतोय हे घेण्याचं पर्पज काय आहे? फॉर्म्युले पार्ट करून चालत नाही. फॉर्म्युलेंटचं काय आलं पाहिजे? इम्प्लिमेंटेशन आलं पाहिजे. सध्या तुम्हाला टफ वाटेल थोडे दिवस का? कारण ही न्यू थिंग आहे, जे की आधी असं इम्प्लिमेंटेशन फार कमी केलेलं आहे. बरं, आपल्याला सीईटी पुरतं ज्यांना करायचं त्यांनी सीईटी पुरतं करा, ज्यांना जेई पुरतं करायचं त्यांनी जेई साठी टर्न आउट व्हा. त्याचे क्वेश्चन तुम्हाला सेपरेट काढून दिले जाते. येस, यू कॅन आस्क द डाउट्स ऑन व्हॉट्सअप. नंबर तुम्हाला सांगितलेला आहे 8793403231. 8793403231. या नंबरवर डाऊट विचार. 8793403231 वरती डाऊट टाकू शकता. बरं, डाऊट तुम्ही आता ऑफलाईन येऊन विचारून क्लिअर करा म्हणण्याचा अर्थ. ट्यूजडेला मी के मार्केटला असतो, थर्सडेला असतो, बरोबर आहे ना? तसंच आहे ना? मंडे वेनसडे तिकडं, सॅटर्डेला एक असतं, संडेला सॉरी, ट्यूजडे, थर्सडे आणि सॅटर्डे. संडे सॉरी, सॅटर्डेच्या ऐवजी संडेला इथं असतं. अल्टरनेट डे सिंहगड रोड. नेक्स्ट वीक केमिस्ट्री आहे तुम्हाला. टार्गेट इट. उद्याचे लेक्चर्स कुठं काय असतील, कोण एक्स्ट्रा सपोर्ट करणार आहे ते तुम्हाला येऊन जाईल. ओके, नेक्स्ट टाइम परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. थँक्यू, बाय. बाकीचे क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला सेंड केले जातील. थँक्यू.